नमस्कार. प्रथमच घडलं, जनरल मेरिट लिस्ट लागली आणि त्यासोबतच प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टच्या ऐवजी डायरेक्ट रिकमेंडेशन लिस्ट लागली. म्हणजे ही खालील यादी जी एस-टी-आयची तुम्हाला दिसत आहे, ही आता शासनाकडे जाणार. शासन उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा पुढच्या जी काही फर्दर प्रोसेस असेल, त्याला बोलवेल. आता ज्यांना जॉइन व्हायचं आहे, ते जॉइन होतील. परंतु बहुतेक ह्या यादीतील उमेदवार एस-आर म्हणून सिलेक्टही झालेले आहेत. काही तिकडे जातील. त्यामुळे या जागा पुन्हा रिक्त राहतील आणि मग शासन एम-पी-एस-सीला विनंती करेल, की इतक्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत. वेटिंग लिस्टमधील जी काही नावं असतील, जे काही उमेदवार असतील खालील, त्यांना आमच्याकडे पाठवा. अशाच पद्धतीने एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा 2026 चा अंतिम निकाल लागेपर्यंत तुमच्या वेटिंग लिस्टच्या याद्या या लावल्या जातील. परंतु हा निकाल आणि त्यातील कट ऑफ बघून ग्रुप सीच्या उमेदवारांना धक्का बसलेला आहे. कारण की त्यांचाही निकाल लवकरच लागणार आहे. मग त्यांच्याही मनामध्ये डाऊट निर्माण झालेला आहे, की असाच निकाल लागेल का? जनरल मेरिट लिस्ट आणि डायरेक्ट रिकमेंडेशन लिस्ट. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी समजून सांगितलेलं आहे. परंतु तरी भरपूर उमेदवारांचे पुन्हा डाऊट आले. कालच्या कट ऑफच्या बघून ग्रुप बीचा उमेदवार ते म्हणतात ना, भयभीत झालेले आहे. तर लक्षात घ्या, तुमच्या समोर लागलेला कट ऑफ हा फक्त 280 जागांपुरताच आहे. ग्रुप सीच्या जागा एकूण 1800 प्लस आहे. 280 जागांचा कट ऑफ बघून तुम्ही ग्रुप सीचा कट ऑफ अशाच पद्धतीने बेकार जातो की काय? अशा मनस्थितीत आहात. एस-सी सोडा, अनरिझर्व्हला तर एस-टी-आयला जागाच नव्हती. पण जर का जास्तीच कट ऑफ बघायचा झाला, तर माझ्या मते एन-टी-डी कॅटेगरीचा जास्त गेलेला आहे. 286. परंतु त्याहीपेक्षा जास्त गेलेला एक कॅटेगरी म्हणजे ती एन-टी-सी कॅटेगरी आहे, जिचा का कट ऑफ एस-टी-आयचा 303 मार्क्सचा गेलेला आहे. आता ह्या यादीतील बरेचसे कॅन्डिडेट हे रिपीटेड आहे. म्हणजे एस-आरच्या यादीतही आहे. 1-2 कॅन्डिडेट ए-एस-ओच्या यादीत पण आहे आणि या एस-टी-आयच्या यादीत पण तेच उमेदवार आहेत. त्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये कट ऑफ आणखीन कमी होणार आहे. आता भरपूर उमेदवार विचारतात, ग्रुप सीलाही असंच होईल का? म्हणजे तुम्ही म्हटलं होता, वन पोस्ट, वन ॲस्पिरंट्स. मग ते येथे का लागू झालं नाही? तर त्याचं कारण अगोदर माझ्याही लक्षात आलं नाही, परंतु नंतर लक्षात आलेलं आहे. लक्षात घ्या, बारकाईने लक्षात घ्या. ग्रुप सीला लागू होईल की नाही हे लगेच तुम्हाला समजेल. भलेही ग्रुप बीला लागू झालं नाही तरी. ग्रुप बीला लागूच होणार आहे, परंतु त्याला वेळ लागेल. कसं? ह्या यादीतही जाईल. पण काय केलं, एम-पी-एस-सीने स्वतः ताण घ्यायचं ठरवलं नाही. बाबा आम्ही ताण घेणार नाही. आम्हाला ते प्रेफरन्सही नको आणि ते ऑप्टिंग आउटही नको आणि काहीच नको. आम्ही डायरेक्ट यादी दोन्ही तिन्ही याद्या शासनाकडे पाठवतो. जे उमेदवार जॉइन करणार नाही, त्यांची बरोबर शासन आम्हाला वेटिंग लिस्ट पाठवेल. आम्ही ती वेटिंग लिस्ट भरून देऊ. त्यामुळे एम-पी-एस-सीने स्वतःकडे ताण घेण्याचं कामच ठेवलं नाही. एम-पी-एस-सीने स्वतःचा ताण हलका केला. परंतु जे उमेदवार आले असते बुवा लिस्टमध्ये, त्यांना थोडा टेन्शन देऊन गेले. थोड्या काही दिवसांत करता दिलेलं आहे. कारण की काही उमेदवार वेटिंग लिस्टमध्ये आपल्याला बघायला भेटतीलच. असो, मग हे वन पोस्ट वन ॲस्पिरंट का लागू झालं नाही ते सांगतो. आहे ते प्रसिद्ध पत्रक. या प्रसिद्ध पत्रकाविषयी आपण मागील 2 ते 3 व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. मला वाटलं आता इथून पुढे याची चर्चा करणं गरजेचं नाही. परंतु पुन्हा त्या प्रसिद्ध पत्रकाने आपलं ध्यान दिलं आणि त्याविषयी चर्चा करण्यास भाग पाडलं. तर 13 मे 2026 हे प्रसिद्ध पत्रक काय म्हणतंय, की बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवार ज्या पदावर अगोदरच नियुक्त झाला असेल अथवा निम्न पदाचा संबंधित उमेदवाराने जरी पसंतीक्रम दिल्यास, त्याचा त्या पदाकरता अथवा निम्न पदाकरता शिफारसीसाठी विचार केला जाणार नाही. हे संपूर्ण वाक्य मी बारकाईने तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे. परंतु हे त्याच जाहिरातीत पाहिजे, ही लक्षात घ्या. मागे एखादा उमेदवार पी-एस-आय असो, एस-टी-आय असो, नाहीतर काहीही असो, तो ह्या जाहिरातीमध्ये पात्र ठरतो. समजलं? उदाहरणार्थ समजून सांगतो. आता तुमचा जो काही ग्रुप सीचा निकाल लागेल, त्यामध्ये एक्साईजवाला जो काही उमेदवार आहे, जो एक्साईज म्हणून सिलेक्ट होईल, भलेही त्याच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असलं, तो लिपिकलाही पात्र ठरत असला, तरी रिकमेंडेशन लिस्ट शिफारस यादी जी काही लागेल, त्यामधून त्याचं नाव नाव आपोआप वगळलं जाईल, असं याचा अर्थ आहे, जो आपण मागील व्हिडिओमध्ये फुल डिटेल एक्सप्लेन करून दिलेला आहे. असो, ठीक आहे. मग हे ग्रुप बीला का लागू झालं नाही? 2025 ची जाहिरात काल आपण निकाल बघितला, त्यामध्ये हे का दिसलं नाही? तर लक्षात घ्या, इथे तिसरा पॉइंट आपला राहून गेला. तो काय आहे? सदर निर्णय प्रसिद्ध पत्रकाच्या दिनांकापासून अंमलात येईल. प्रसिद्ध पत्रक कोणतं? हे प्रसिद्ध पत्रक. जे कधी प्रसिद्ध झालं? 13 मे 2026 ला. समजलं? ही तुमच्यासमोर गट ब 2025 ची जाहिरात आहे. ही जाहिरात केव्हा प्रसिद्ध झाली ते बघा. ही जाहिरात झालेली आहे 7 एप्रिल 2026 ला प्रसिद्ध. म्हणजे प्रसिद्ध पत्रकाच्या अगोदर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुमची गट क ची जाहिरात आली मुख्य परीक्षेची. ती 20 मे 2026 ला आली म्हणजे 13 मेच्या प्रसिद्ध पत्रकानंतर. म्हणजे 13 मेच्या प्रसिद्ध पत्रकानंतर ज्या काही जाहिराती येतील, त्यासाठी ही प्रोसेस लागू होणार होती आणि होणार आहे. त्यामुळे हे जे काही प्रसिद्ध पत्रक आहे, ते 13 मे नंतर ज्या काही परीक्षांच्या जाहिराती येतील, त्या पुढे लागू राहणार आहे. त्यामुळे ग्रुप सीच्या भरती प्रक्रियेमध्ये वन ॲस्पिरंट्स, वन पोस्ट हा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. बाकी 20 मेला एक प्रसिद्ध पत्रक आलं. त्यामध्ये काय म्हटलं, शेवटला बघूया. ते प्रसिद्ध पत्रक वेटिंग लिस्ट संदर्भात होतं. आता ते प्रसिद्ध पत्रक काय म्हणतंय, की 24 एप्रिल 2026 रोजी त्यांची काही बैठक झाली. त्या बैठकीच्या दिनांकापासून जे काही प्रलंबित होतं, त्या पुढील सर्व स्पर्धा परीक्षा व सरळ सेवा भरतीकरता लागू राहील काय वेटिंग लिस्ट. तसेच त्याप्रमाणे आयोगाच्या कार्यनियमावलीमध्ये सुधारणा करण्यात येईल. सुधारणा होईपर्यंतच्या कालावधीत कार्यनियमावलीत सुधारणा झाली आहे, असे समजून प्रक्रिया सुरू करण्यात येईल. आता लक्षात घ्या, हे संपूर्ण प्रसिद्ध पत्रक जे 20 मेला आलं, त्यामध्ये फक्त वेटिंग लिस्ट विषयी मुद्दा होता आणि त्या वेटिंग लिस्ट केव्हापासून अंमलात येतील?
24 एप्रिल 2026 या बैठकीपासून ज्या काही प्रलंबित भरती प्रक्रिया होती, मग गट ब ची काय होती? प्रलंबितच भरती प्रक्रिया होती. मग त्यासाठी त्यांनी वेटिंग लिस्ट लागू केली. परंतु त्यांनी ह्या प्रसिद्धी पत्रकाचा मुद्दा क्रमांक 2 गट ब साठी लागू केला नाही. जो गट क साठी लागू होताना आपल्याला दिसेल. कारण की गट क ची मुख्य परीक्षेची जी काही जाहिरात आहे ती 13 मे नंतर आलेली आहे. त्याच 20 मेला एक प्रसिद्ध पत्रक आलं लक्षात घ्या. त्यामध्ये म्हटलं आहे, की भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे व संमती विकल्पे हा पर्याय रद्द करण्याबाबत तसेच लिपिक टंकलेखक संवर्गाकरता प्रतीक्षा यादी ठेवण्याबाबत आयोगाने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेली परीक्षा योजना अधिक्रमित करून महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षेकरता सुधारित परीक्षा योजना दिनांक 20 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून सदर परीक्षा योजना महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 पासून लागू राहील. 1 ॲस्पिरंट 1 पोस्ट हा ग्रुप सी 2025 ला लागू राहील. त्यांना गट ब मध्ये सुद्धा लागू करता आली असती, परंतु तो उल्लेख केल्यामुळे त्यांना डायरेक्ट जनरल मेरिट लिस्ट आणि डायरेक्ट रिकमेंडेशन लिस्ट लावावी लागली आणि त्यानंतर त्यांनी वेटिंग लिस्टचा सुद्धा उल्लेख केला. परंतु येथे धडधडीत म्हटलेलं आहे, ऑप्टिंग आउट जरी रद्द केलं, गिव्ह अप किंवा एक्सेप्टेड हा पर्याय जरी रद्द केला, तरी लिपिक टंकलेखक या सर्व्हरकरता वेटिंग लिस्ट असेल. त्याचबरोबर जी काही सुधारित योजना असेल, ती महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025 पासूनही लागू राहील. त्यामुळे हा मुद्दा क्रमांक 2 जो काय आहे, तो गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 ला लागू असेल आणि तो लागूही कसा असेल याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. परत म्हणू नका, की पी-एस-आय वाला क्लर्क कसा झाला, पी-एस-आय वाला टॅक्स असिस्टंट कसा काय झाला? कारण की ते लोकं होऊ शकतात. तुम्ही विचार करताना फक्त जाहिरातीचाच विचार करायचा आहे. उदाहरणार्थ जर का ह्या जाहिरातीमध्ये 2025 च्या जाहिरातीमध्ये एखादा उमेदवार जर का टॅक्स असिस्टंट म्हणून रुजू झाला 2025 मध्ये, तर तो 2025 च्या जाहिरातीत क्लर्क म्हणून रुजू होणार नाही, त्याची शिफारस केली जाणार नाही. पण जर का एखादा उमेदवार 2024 मध्ये टॅक्स असिस्टंट झालेला असेल, परंतु त्याला 2025 मध्ये क्लर्क लागत असेल, तर तो क्लर्क होऊ शकतो. जाहिरात बदलली, त्या उमेदवाराचं काय पद असेल ते सुद्धा विसरून जायचं. त्याच जाहिरातीमध्ये तो एकच पद घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. एक तर एक्साइजच घे, नाहीतर क्लर्कच घे. ठीक आहे. अजूनही काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. परंतु मी बारकाईने समजून सांगितलेलं आहे. गट ब ला लागू झालं नाही, कारण की गट ब ची जाहिरात ह्या प्रसिद्ध पत्रकाच्या अगोदरच जाहीर झालेली होती. आणि गट क ला लागू होणार आहे, कारण की 13 मेच्या प्रसिद्ध पत्रकानंतर ती जाहिरात 20 मेला प्रसिद्ध झाली. त्याचबरोबर 20 मेला 2 प्रसिद्ध पत्रकही जारी झाले, जेही आपण बारकाईने बघितलेले आहे. आणि त्यांनी धडधडीत म्हटलेलं आहे, की ऑप्टिंग आउट जरी रद्द झाला, संमती विकल्प जरी रद्द झाला, तरी आम्ही प्रतीक्षा यादी ठेवणार आहोत. तर 13 मेचं प्रसिद्ध पत्रक सुद्धा यूज करणार आहेत. आणि महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025 पासून लागू राहील. त्यामुळे नक्कीच लागू राहील. निकाल लागल्यानंतर आपल्याला समजेलच. तुमचा निकाल जी-एम-एल जी आहे, ती लवकरच बघायला भेटेल. कशी जी-एम-एल लागेल, हे मी काल सांगितलेलं आहे. जी काही एक्साईज, तांत्रिक सहाय्यक, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर यांची जी काही जी-एम-एल लागेल, कर सहाय्यक, त्यांची जी-एम-एल आणि डायरेक्ट रिकमेंडेशन लिस्ट लागेल. परंतु लिपिक टंकलेखकची जी-एम-एल लागेल. त्यानंतर उमेदवारांकडून पसंतीक्रम मागवले जातील आणि त्यानंतर रिकमेंडेशन लिस्ट लागेल. लिपिक टंकलेखक या पदासाठी बाहेर पडण्याचा ऑप्शन असेल, कारण की त्यांनी नो एनी प्रेफरन्स द्यायचा, म्हणजे कोणालाही पसंती द्यायची नाही. त्यावेळेस ते उमेदवार आपोआप बाहेर पडले जातील. त्याचबरोबर जे उमेदवार एक्साईज, इंडस्ट्री इन्स्पेक्टर किंवा टॅक्स असिस्टंट म्हणून रुजू होतील, ते उमेदवार आपल्याला क्लर्कच्या शिफारस यादीमध्ये बघायला भेटणार नाही. असं 13 मेचं प्रसिद्ध पत्रक म्हणत आहे. एम-पी-एस-सीने ते लागू करावं. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. काही डाऊट असेल तर नक्की विचारा. तोपर्यंत आई काळजी घ्या. धन्यवाद. थँक